काम करायच्या आधी जरा खाऊन घे म्हटली मामी, म्हणून आता आपण खाऊन वगैरे घेऊ आणि त्यानंतर कामाला लागूया. तर काहीच आता आपण घालूया घड्या, एक घड्या घालू कपड्यांच्या. काहीच आता आपण आलो होतो वरच्या रूम मध्ये. जरा आता हे आपण ढवळून घेऊ. हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है सुमरी ब्लॉग. तर गाइस आज आपण करूया घरच्या कामं, कारण की बाहेर मरणाभराचा पाऊस पडतोय. मग आपल्याला बाहेर जाता येणार नाही, तर त्याच्यामुळं आपण करूया घरचे कामं. आणि मी डेलीचं करतो, कारण की मम्मी पप्पा असतात गावाला आणि दीदीचं आता लग्न झालंय, म्हणजे दीदीच्या घरी गेलीये. आता करूया घरचे कामं. आणि गाइस मी घातलेत कालचेच कपडे, हो चड्डी सोडून. की माझी चड्डी सुकली होती. कोणाची चड्डी सुकली नाही 2-3 दिवस, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ताण लागली होती, कारण की मी आता आंघोळ केली आणि कालचेच कपडे घातले आणि टी शर्ट पण बघा उलट घातले. मामीने कमीत कमी 2 दिवस झाले जरा कपडे वगैरे धुतले होते, माझे कपडे सुकलेत. पण त्याच्यामुळं मी घातली दुसरी चड्डी, नाहीतर ती पण चड्डी मला उलटी करून घालायला लागली असती. आणि मी आता टी शर्ट उलट करून घातलं बघा. आवरूया घरचे कामं आणि जरा जरा सपोर्ट करा, कारण की मोबाईल पकडायला कोण नाही, आपल्याकडे स्टँड नाही, काय नाही, गरीब माणसं आहे. मी तुम्हाला स्कॅनर देतो, वाटलं तर तुमची इच्छा असेल तर मला पेमेंट करा, मी घेऊन येईल. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? स्वतः नाही तर तुम्हाला स्कॅनर पाठवतो, तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा, मी घेऊन येतो स्टँड वगैरे सगळं काय पाहिजे असेल ते. करूया काम चालू. नाही फरशी पुसायची आहे, भरपूर काम आहेत. फरशी पुसायची, किचन वाटता स्वच्छ करायचं आहे, म्हणजे भांडे वगैरे ठेवायचे आहेत, पाण्या वाटल्या भरायचे आहेत, आणि वरची फरशी पण पुसायची आहे. वरती पण भरपूर काम आहेत. कामं करूया, बघूया, दाखवतो. आणि आता फक्त ब्लॉग मध्ये जरा ऍडजस्ट करा, दाखवतो. तर काही मामीने दिले होते साबुदाण्याची वडी. मी काम करायच्या आधी जरा खाऊन घे म्हटली मामी, म्हणून आता आपण खाऊन वगैरे घेऊ साबुदाण्याचे वडे आणि त्यानंतर कामाला लागूया. ब्लॉग येईपर्यंत बघा गाईस. तर गाईस नाश्ता वगैरे करून झाला, तर आता करूया सुरुवात. पहिलं करूया किचन वाटण्यापासून, आता साफ करूया. तर गाईस दिदी नाही म्हणून होती अडचण, पण एवढी काय आठवण दिदी काही येत नाही. आणि गाईस घरचे काम करायलाच पाहिजे, नाही तर आपल्याला घरचे जेवायला देणार नाही. पण आता मी एकटाच आहे, तर मी जास्त करणं मामीकडे जेवतो, म्हणजे उपाशी राहायचा प्रश्नच येत नाही. तर गाईस किचन मोठा पैकी होत आलाय, स्वच्छता केलंय. फायनली किचन वाटा झालेला आहे स्वच्छ. आणि आता आलाय वेदू. वेदू तुला कधी बोलवलं होतं? हा नाटके कर, यायला नको, काय नको. गाईज एवढं नाटके करायला लागलंय ना, एवढं नाटके करायला लागलंय ना, त्याला ना एक दिवशी ना फटके द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. ऐका नाही तो खरं म्हटलं तर. आणि आता करूया दुसरं काम. मी आता काय करायचं म्हणजे कपडे वगैरे धुवू, आणि टॉवेल वगैरे, म्हणजे असं टॉवेल वगैरे बाहेर आहे. म्हणजे मी आता आंघोळ गेली म्हणून सुकायला काही नव्हतं, जागा नव्हती, माहिती तिकडे कपडे होते, मग मी इकडे सुकायला घातलं. आता इकडनं काढायचे आणि कपड्यांची गाड्या पण घालायच्यात. बघा आळशी माणूस, आळशी माणूस, किती आळशीपणा करणार आहे. हा तोंड का लपवतोय तू? अरे पब्लिक ओळखते तुला. हा तू तोंड लपवायला लागलाय, पब्लिक ओळखते तुला वेदू. गाईस प्रत्येक म्हणजे भावच आहे माझा, भरपूर ब्लॉग मध्ये आहे. आणि मोमोजचा ब्लॉग तुम्ही नक्की 100%, 101% तुम्ही बघा. गाईस आता ठेवायचे कपडे गाड्या घालून या कपाटामध्ये, कारण की हे माझं कपाट आहे. आणि आता खोलून दाखवत नाही, कारण की एवढे कपडे दाखवतो तुम्हाला. त्याने ओ माय गॉड, ओ माय गॉड, हे कोणी केलं?
कपड्यांचे घड्या बिड्या घालून एक नंबर, आवडलं मला. मामीने केलं वाटतं. तर गाईस ब्लिंकिटची बॅग, म्हणजे काल आपण फिरायला गेलो होतो, ती बॅग ठेवली. आणि गाईस तिकडं आपल्या आयफोनची बॅग आहे, त्याच्यामध्ये भरपूर मटेरियल आहे, म्हणजे माझ्या मोबाईलचं माईक वगैरे सगळं काय ह्याचं ते मोठं ब्लॉगिंगचं. आणि मागे हेल्मेट आहेत, एक सोडून दोन दोन हेल्मेट आहेत. आणि आता ते तर घड्या घातल्यात, आता याला घड्या घालू. जास्त काय काम करायची गरज नाही मला, कारण की मामी, मोठी मामी, छोटी मामी दोघं पण मॅनेज करतात आणि मला काही टेन्शन काय होत नाही. मी भांडे घासायचं, कपडे धुवायचं, कपडे घड्या घालायचं. आता हे मी गेलो होतो काल बाहेर, मी फिरायला गेलो होतो ना, त्याच्यामुळे जरा हे कपडे काढले होते. तर काही आता आपण घालूया घडे, एक घड्या घालू कपड्यांच्या. हे पण ओलच आहे, कारण की मी तिकडे अंग पोचलो होतं. मला वाटतं धुवायला लागेल, पण आता नाही, आता नाही, नंतर होईल. आणि हे शर्ट धुतलेले आहे हे मला माहिती आहे. शर्टाची घडी घालायची कशी? गाईज अशीच आहे ना. टेण्याव टेण्याव गाईज सव्वा घडी घातली फायनली. असेच घालतात ना. गाईस फायनली घडी घातलेली आहे. दीदी बघ, बघ दीदी बघ, एक काम करतो. अच्छा, हमको सिखा रिया है. खास मी तुझ्यासाठी ब्लॉग बनवले. ब्लॉग बघ. जे जे बोललं होतं करून दाखवणार नाही, त्यांना मी करून दाखवणार. गाईस पॅन्टीची पण घडी घालून झालेली. आणि आपण आता डायरेक्ट आतमध्ये ठेवू, कारण की या साईडला आहे ना पॅन्टी आहेत भरपूर, तर पॅन्टीवर पॅन्ट ठेवू. अभ्यास करतोय बघा, अभ्यास अभ्यास झाला. ही पण पॅन्ट धुतलेली आहे, वासावरनं जरा नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. नाही नाही येतोय, चांगलं येतोय. मी आंघोळ गेली ना कमीत कमी 3 दिवसानंतर. हे पण टी शर्ट धुतलंय का ते, आवाज चांगला येतोय, साबणाचा येतो. तर गाईस माझी लाडकीच माझी लाडकी चटी नाही, चटी पण धुतलेली. गाईस बघू नका. तर गाईस आता आपण येतो तो, आणि आता कुठे या, म्हणजे आपलं इकडचं काम झालेलं आहे. आता बघूया तिसरं काम नेमकी काय निघते. झाडू वगैरे घेऊ. A few moments later. तर गाईस आता आपण मारूया झाडू. तर सुरुवात करूया. गाईस मी पण मारले झाडू. दीदी बघ, दीदी दीदी बघ.
तर गाईस आता झाडून वगैरे मारून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. मस्त वेळी झाडून वगैरे मारले, व्यवस्थित झाले सगळं. झाडून वगैरे मारून झालंय आणि आता आपण पाणी नको भरायला कारण की पाणी भरपूर आहे. आणि जाऊया वरती, वरचे काम करूया. तर गाईस आता जायचं होतं वरती, म्हणजे त्याच्यामुळे मी घेतलं जरा फरशी पुसायचं आणि पाण्याची बाटली घेतली. गाईस याच्यामध्ये काय टाकायचं आता, हे सध्या त्याला पाणीच आहे. मी नेमकी डेटॉल टाकू का विम 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 काय टाकायचं, पण साबण टाकायचं का पावडर टाकायची. तर गाईस का विम विम नाही, बघू. पहिलं आता जातो मामीला विचारतो आणि येऊन टाकूया आपण ते. तर गाईस आता आपल्या घरामध्ये होतं सर्फेक्सल वॉश. तर गाईस हे कपडे धुवायचे आहे, तर त्याच्याने आपण धुया फरशी. नाही, फरशी धुया. बघू आता हे किती काय टाकायचे. तर गाईस बघू आता, बादली वगैरे घेऊन वर जाऊ. तुम्हाला डायरेक्ट वरच भेटतो, ब्लॉग एंड पर्यंत बघा. हेच आता आपण आलो होतो वरती, वरच्या रूम मध्ये. जरा आता हे आपण ढवळून घेऊ. ढवळून घ्यायला ढवळून. आता करूया फरशी पुसायला सुरुवात. तर गाईस आता आपल्याला करायची आहे सुरुवात या कपड्यापासून, कारण की हा दरवाजा आहे आणि इकडनं करत 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 डायरेक्ट तिकडे जाऊ आणि तिकडनं डायरेक्ट पायरीने खाली. गाईस बघा मी कष्ट करतोय. गाईस बघायचं नेमके काय झालंय. चांगला करत होतो ना तेव्हा. आता कसं करायचं. बघूया आपल्याला लागतं का नाही. अशा प्रकारे हे बसाना नाही, पण माझं फिरायला लागलंय डोकं. इथं कॅप होते वाटतं, इथं कॅप होती वाटतं. ती कुठली आहे तर काय काय माहित नाही, आयडिया नाही. आता तर नाही तुटली, नाही तर बोलतात तू तू तोडली म्हणून. नाही 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 नाही, आता नाही तुटली, आधीच तुटलेली होती. ओ माय गॉड गाईज, आताच तुटलेली. हवा ओ फायनली लागलेलं आहे गाईस. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? तर गाईस आता बऱ्यापैकी होतच आले. तुम्हाला भेटतो पूर्ण झाल्यानंतर आणि तुम्हाला एकदा दाखवतो. A few moments later. तर गाईस फायनली काय रे. तर गाईस फायनली फरशी वगैरे पुसून झालेली आहे. तुम्हाला एकदा दाखवतो. पूर्ण घाम फुटलाय मजबूत आणि कंबर मजबूत गेली.
मला वाटत नाही याच्या पुढे माझं काम होईल दुसरं. तर आता फरशी मी पुसली आहे, तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा कशी पुसली आहे म्हणून. वा गाईस, कोपऱ्यात नाही घेतले गाईस. तर गाईस झालेली आहे फरशी पुसून आणि नाही बस बस आजच्या पुरतं एवढंच. करा भाई, कैसी लगी आगे स्वाद. पण तुम्हाला हा वाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठा करा. बाय.